संधी या ठिकाणी बट हर्षल पाटील सामना करेल तो सुयश पावसकर. सुंदर असा चेंडू बघूया किती धावा मिळत आहे. एक धावा अनिकेत सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अनिकेत साठी प्राइज येतंय. अनिकेतनी जर स्टंपिंग केली तर शेंडे काका यांच्याकडनं 1001 रुपये पारितोषिक. ₹5000 प्राइज येते इथं. जगन 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 साठी ₹5000 प्राइज येते. त्यांनी आज अर्धशतक जर या ठिकाणी धावांच्या स्वरूपात पूर्ण केलं तर मान्य श्री योगेश भाऊ माल्ले आणि बबन ढगे यांच्याकडनं ₹5001 रोख पारितोषिक. हर्षल सामना करेल तो सुयश. सुंदर चेंडू निर्धाव हर्षल याच्या बॉल मधून एक षटकाची समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धाव संख्या 8 धावा. श्रीराम योद्धा संघासाठी 8 धावा. सामना करता येते गणेश आणि सुयश पावसकर. मागच्या सामन्यामध्ये सुंदर अशी फटकेबाजी बघायला भेटली गणेश यांच्या बॅट मधून. ईगल आपला 12वा प्लेअर कृपा इकडे पाठवा. ओके आहे बॉलर नेम दिलीप. दिलीप सुंदर असा फटका गणेशच्या बॅट मधून मिळत आहे. 4 धावा. बॉल जातोय सीमारेषा पार. दुसरे षटक घेऊन येत आहे तो जर्सी नंबर 21 दिलीप. ईगल वर्सेस श्रीराम योद्धा हा सामना या ठिकाणी लाईव्ह चालू आहे. बॅटिंग करताय श्रीराम योद्धा. ओपनर बॅट्समन आहे सुयश पावसकर. गणेश चंद्रराव ऐकान खेळाडू या ठिकाणी बघायला मिळतोय हर्षल पाटील. सुंदरसा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी निर्धाव चेंडू. दिलीप यांच्या माध्यमातून संघासाठी चांगली कामगिरी करताना दिलीप वैयक्तिक पहिले व संघासाठी दुसरे षटक घेऊन येत आहे ते दिलीप. सुयश पावसकर नावाजलेले फलंदाज यांच्या बॅट मधून मोठी अपेक्षा असणार आहे श्रीराम योद्धा या संघासाठी. सुंदर फटका या ठिकाणी चेंडू जातोय सीमा रेषा पार. मिळताय 4 धावा. श्रीराम योद्धा संघाचा धाव वाढताना या ठिकाणी दिसते. सुयश पावसकर सुंदर अशी फलंदाजी करताना
दिलीप सामना करेल तो सुयश. सुंदर असा फटका या ठिकाणी. चेंडा जातोय सीमारेषे पार, मिळताय 4 धावा. दुसरं षटक या ठिकाणी. संपूर्ण संघाची वाढती धाव संख्या 21. श्रीराम योद्धा संघाची वाढती धाव संख्या 21. 2 षटकांचाच सामना. तिसऱ्या षटकाची सुरुवात. सामना करेल तो गणेश. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर या ठिकाणी संपलेल्या आहेत. पॉवर प्ले मध्ये श्रीराम योद्धा या संघाने 21 धावा फटकावलेल्या आहेत. पुढील गोलंदाज स्वतः हर्षल पाटील. वैयक्तिक दुसरे व संघासाठी वैयक्तिक दुसरे, संघासाठी तिसरा षटक घेऊन येत आहे ते हर्षल. सुंदर असा चेंडू निर्धाव या ठिकाणी. अतिरिक्त धाव मिळते या ठिकाणी वाईटच्या स्वरूपात. तौफिक शेख यांच्याकडनं हर्षल पाटील यांना पारितोषिक येत आहे. या ओव्हर मध्ये जर तुम्ही हॅट्रिक घेतली तर 2500 रुपयांचं रोख पारितोषिक आपल्याला मिळेल. याच ओव्हर मध्ये तुम्हाला हॅट्रिक घ्यावा लागेल. सुंदर असा फटका गणेशच्या बॅट मधून. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण किरण यांच्याकडनं. 1 धावा मिळते श्रीराम योद्धा या संघासाठी. 27 नंबरच्या जर्सी मध्ये दिसतंय आपल्याला अनिकेत. ईगल संघ क्षेत्ररक्षण करताना आपण बघायला मिळतोय तो सुंदर फटका. आणि या ठिकाणी 3 खेळाडूंच्या मध्ये चेंडू पडलेला दिसतोय. 2 धावा मिळालेल्या आहे संघासाठी. ओके, गाठ्यांनी जर कॅच घेतला तर सचिन हावळे यांच्याकडनं 101 रुपयांचं पारितोषिक. या ठिकाणी झेलबाद झालेला आहे सुयश पावसकर. 1 विकेट मिळालेली आहे हर्षल पाटील यांना. अजून 2 विकेट घेतल्या तर तौसिफ शेख यांच्याकडनं 2500 रुपयांचं पारितोषिक. पुढील फलंदाज येतोय तो सौरभ भगत. सौरभ भगत पुढील फलंदाज. सामना करावा लागेल हर्षल यांचा. सुंदर अशी गोलंदाजी करताय हर्षल आपल्या संघासाठी. ईगल संघासाठी त्यांनी 3रं षटक, वैयक्तिक 2रं षटक टाकताय हर्षल पाटील. आयकॉन खेळाडू आहे हर्षल पाटील ईगल या संघासाठी. फुलटच चेंडू आणि मिळताय या ठिकाणी 4 धावा. पंचांचा निर्णय 4 धावा. रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी हाईट चेक करण्यासाठी.
तिसरे पंच चेक करताय चेंडू बिमर होता की नाही. त्यांचा निर्णय येतोय हा नो बॉल असणार आहे. नो बॉल आहे आणि फ्री हिटही मिळणार आहे. सुंदर असा फटका बघायला मिळाला सौरभच्या बॅट मधून. हर्षल पाटील सामना करेल तो सौरभ. प्रवीण चेंडू होता तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण किरण यांच्या कडनं 3 धावा वाचवताना आपल्या संघासाठी सुंदर असा क्षेत्ररक्षण. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर श्रीराम योद्धा या संघाची वाढती धाव संख्या 31 रन. एक खेळाडू बाद 31 धावा. नेक्स्ट गोलंदाज रोहित. सुंदर असा फटका. बघूया किती धावा मिळत आहे. 2 धावा तर या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या आहे श्रीराम योद्धा संघाकडनं. सौरभ उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना आपल्या संघासाठी. नॉनस्ट्राइक एंडला आहे गणेश. सुंदर असा फटका समोरच्या दिशेने खेळण्यात आलेला चेंडू. पंचांचा निर्णय मिळतोय तो 4 धावा. रोहित गोलंदाज आहे रोहित. रोहित सामना करेल तो सौरभ. पुन्हा सुंदर असा फटका. पंचांचा निर्णय येतोय तो 6 धावा. सीमा जातोय चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतोय 6 धावा. हरदोस स्पोर्ट्सचे आणबान शान कीर्तिमान प्रवीण दादा राजगिरे यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. सुंदर अशी फटकेबाजी करता या ठिकाणी सौरभ आपल्या संघासाठी. पुन्हा सुंदर असा फटका आणि त्या ठिकाणी बघतो काय तर स्वतः गाठण जे आहे ते बॉल पकडताना दिसत आहे पण मिळताय 4 धावा. त्यांच्या कॅच साठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे सचिन हावळे यांच्याकडनं. सुंदर अशी फटकेबाजी करताना दिसतोय सौरभ आणि अशा धावांची नित्यांत गरज आहे श्रीराम या संघाला. या ठिकाणी धावबाद होताना दिसताय सौरभ. दुसऱ्या विकेटचं पतन.
पुढील फलन नेक्स्ट बॅटर शांतनु, डाव्या हाताचा फलंदाज शांतनु, टर्फ क्रिकेट मधलं मोठं नाव. 11च्या 11 खेळाडूंचा आवाज या ठिकाणी फिल्डिंग लावताना. सुंदर असा पटक्या शंतनू यांच्या बॅटमधून पंचांचा निर्णय तो 6 धावा. चार षटकाची समाप्ती. संघाची वाढती धाव संख्या 53. गणेश चंद्रराव मागच्या सामन्यामध्ये सुंदर अशी फटकेबाजी केली होती त्यांनी. संघाची धाव संख्या 53. वैयक्तिक दुसरे षटक घेऊन येतोय पुन्हा दिलीप. ईगल या संघासाठी गणेश चंद्रराव यांच्या बॅट मधून फटकेबाजीची अपेक्षा करताय श्रीराम योद्धा संघ. दिलीप सामना करेल तो गणेश. सुंदर असा फटका या ठिकाणी आणि मिळतायत 2 धावा. गणेश शनराव सुंदर असा फटका बघायला मिळतोय आणि मिळताय 4 धावा गणेशांच्या बॅट मधून. या फटक्यासाठी प्रसिद्ध आहे गणेश. गामने माळ्यावरती मागे 4 धावा नसल्यामुळे त्यांना हा शॉट खेळता येत नाही, पण या ठिकाणी मजा घेताना गणेश स्वतः आपल्या बॅट मधून मिळताय 4 धावा. 100 रुपये प्राइज आहे आणि 50 साठी 5000 रुपये. या ठिकाणी सुंदर असा झेल घेतलेला आहे किरण यांनी आणि बाद होताना दिसताय गणेश. बॅट्समनचं नाव पिनो. पिनो सुंदर असा फटका बघायला मिळाला पिनूच्या बॅट मधून. संघाची वाढती धाव संख्या 60 होती या ठिकाणी. .4 षटक पूर्ण. दिलीप सामना करेल तो शांतनु. चला लवकरात लवकर सामना फिल्डिंग करा, वेळ वाचवा. आपला टाइमर चालू आहे, लक्षात घ्या.
सुंदर असा फटका या ठिकाणी गॅप मध्ये खेळलेला चेंडू, सुंदर असं क्षेत्ररक्षण, 2 धावा पूर्ण होताना सुंदर असा फटका जर्सी नंबर 1 शंतन यांच्या बॅट मधून. शेवटचा चेंडू, 5व्या षटकातील शेवटचा चेंडू, सामना करतोय तो शंतनु. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळायला फटका आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण, 1 धाव या ठिकाणी मिळते श्रीराम योद्धा या संघासाठी. 5 षटकांचा सामना पूर्ण. 5 षटकानंतर संघाची वाढती धाव संख्या 63. 3 खेळाडूंच्या बाद 63 धावा. शेवटचे षटक, टाइम वाचवा ईगल संघ. शेवटची वर थांबून घ्या आता. तीन ओव्हर नंतर तुम्ही घेतला असं चाललं असतं. आता शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक घेऊन येतोय तो अक्षय, लोकल बॉय अक्षय. आशिष जाधव, आशिष जाधव सामना करेल तर शंतनु. सुंदर असा चेंडू आणि निर्धाव चेंडू टाकलाय आणि तेवढेच सुंदर अपील करण्यात आलेली होती स्वतः अनिकेत यांच्याकडनं. अनिकेत साठी पारितोषिक असणार 1001 रुपयांचं शेंडे काका यांच्याकडनं, पण त्यांना खेळाडू बाद करावा लागेल स्टंपिंगच्या स्वरूपात. किती रन? 2 धावा. ओके. सुंदर असा फटका आणि जगांकडे जातोय कॅच घेण्यासाठी आणि या ठिकाणी जगांनी कॅच घेतलेला आहे. पारितोषिक मिळते सचिन हवा यांच्याकडे रोख स्वरूपात 101 रुपये. मॅच संपल्यानं आपण घेऊन जायचंय 101 रुपये. खूप मोठं पारितोषिक या ठिकाणी सचिन हवाल यांच्याकडनं. स्वतः सर येत आहे, रणजित सर. स्वतः रणजित सर येत आहे बॅटिंग साठी आणि त्यांचे स्टुडंट बाउंड्रीच्या बाहेर वाट बघताय त्यांच्या षटकाची. पुढील फलंदाज रणजित सर. 3 चेंडू झालेले आहे. नवीन बॉल. ओके, एक बॉल द्या मध्ये, पंचांगडा बॉल द्या. रोल बॉल द्या, रोल बॉल. एकच मिनिट, गाडीची चावी येते. 2-3 रोल बॉल आपल्याकडे घेऊनच ठेवा. 3 चेंडू बाकी आणि रणजित सर हा चेक करू शकता बॉल बॅट्समन. हा बॉल चेक करणं अलाउड असणार आहे बॅट्समनला. इतर कुठलेही बॉल चेक करू शकत नाही.
जगन यांनी 101 रुपये पारितोषिक घेऊन जायचंय सचिन सरांकडनं मॅच संपल्यानंतर. चला तीन चेंडूंचा सामना बाकी. बघूया सर आपल्या संघासाठी काय करताय. या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा रिव्ह्यू घेण्यात येतोय. अतिरिक्त बॉल व्हाईट यासाठी. फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी. ईगल संघासाठी पारितोषिक येत आहे. ईगल संघाने जर हा सामना जिंकला तर रवी बारी सर यांच्याकडनं 1001 रुपयांचं पारितोषिक असणार आहे ईगल संघासाठी. पण आपल्याला हा सामना जिंकावा लागेल. आय थिंक बेल्स पडलेले आहे या ठिकाणी. पंचांचा निर्णय बघूया काय येतोय. डेड बॉल असणार आहे. डेड बॉल असणार आहे हा. सुंदर असा फटका आणि मिळतोय 6 धावा श्रीराम योद्धा या संघासाठी. उत्कृष्ट अशी फटकेबाजी करताना रणजित सर. या ठिकाणी तेजस गामने आणि सर्व्हिसिंग यांचंही व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. आयोजक कमिटीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. सुंदर असा फटका रणजित सरांच्या बॅट मधून आणि पंचांचा निर्णय तो 4 धावा. 6 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण आणि श्रीराम योद्धा या संघाची वाढती धाव संख्या झालेली आहे ती 75. ईगल संघाला 76 धावा जिंकण्यासाठी कराव्या लागतील आणि 76 धावा जर त्यांनी पूर्ण केल्या तर त्यांना प्राइज असणार आहे 1001 रुपये. आणि प्राइज देणाऱ्याचं नाव आहे रवी कोहली. रवी कोहली सर. जगनसाठी पण प्राइज येते. आपण जर 50 धावा या सामन्यामध्ये केल्या तर योगेश महाले आणि बबन डगे यांच्याकडनं रोख स्वरूपात 5001 रुपयांचं पारितोषिक. आणि मॅच जिंकली तर डायरेक्ट गोवा ट्रिप. ओके, मॅच जिंकल्या गोवा ट्रिप असणार आहे. अनिकेत शेंडेसाठी पण प्राइज येत आहे. 3 षटकार जर मारले तर 2100 रुपये पारितोषिक मिळणार आहे अनिकेत आपल्याला शेंडे काकांकडनं.
जगन आपण प्राइज घेण्यासाठी मॅच संपल्यानंतर यायचंय, आता यायचं नाहीये, नाही तर डगआउटच्या बाहेर नियम तोडल्यामुळे आपल्याला पेनल्टी मिळू शकते. आपण डगआउट मध्ये थांबा. जगन जगन आपण डगआउट मध्ये थांबायचंय, मॅच संपल्यानंतर यायचंय. फलंदाज येत आहे आयकॉन खेळाडू हर्षल पाटील आणि सोबतीला येत आहे आशिष. स्ट्राइक घेत आहे हर्षल आणि नॉन स्ट्राइकला खेळाडू असणार आशिष जाधव. वैयक्तिक पहिले व संघासाठी पहिले षटक घेऊन येत आहे श्रीराम योद्धा संघाकडनं. बघूया कोण टाकतंय पहिलं षटक. चला बघूया आपण संघासाठी पहिले षटक कोण घेऊन येते ते, आणि संघासाठी पहिले षटक घेऊन येत आहे ते गणेश चंद्रराव. सामना करतील ते हर्षल पाटील. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी पहिले षटक असणार आहे. शहात्तर धावा करायच्या आहे ईगल संघाला जिंकण्यासाठी, आणि 76 धावा पूर्ण केल्यानंतर अजूनही त्यांना कॅश प्राइज असणार आहे. लोकल खेळाडू आहे हर्षल पाटील आणि या टीमचा आयकॉन खेळाडू म्हणून त्यांनी या संघामध्ये स्थान प्राप्त केलेलं आहे. उत्कृष्ट असे फलंदाज आहे हर्षल पाटील. सुयश पावसकर आपल्याला विकेट किपिंग करताना दिसत आहे. गणेश चंद्रराव सामना करतील ते हर्षल पाटील. सुंदरसा चेंडू, तितकंच सुंदरसा फटका, कुठलीही धाव नाही. ईगल संघ सुंदर असा फटका येतोय हर्षलेच्या बॅट मधून आणि संघासाठी मिळत आहे 6 धावा.
बॉल आलाय. हर्षल पाटील सलग तिसऱ्या बॉलवरती चौथ्या बॉलवरती आक्रमण करताना धाव संख्या झाली 14. 4 चेंडू 14 धावा. निर्धाव चेंडू. पुन्हा रिव्हर्स आणि उत्तुंग षटकार. एक ओव्हर 20 रन. पहिला चेंडू निर्धाव आला. त्यानंतर हर्षल भाऊंनी पुढील गोलंदाज शंतनू. कॅच मिस झाला इथे. पहिल्या चेंडूत विकेट मिळण्याचा चान्स होता. कॅच सुटलाय. एक धाव मिळते. शंतनू यांच्या पहिल्याच बॉलात विकेट घेण्याचा चान्स होता.
हर्षल पाटील पुन्हा एकदा रिव्हर्स आणि 4 धावा. श्रीराम योद्धा या संघाचा आयकॉन विक्की वाघमारे अवेलेबल नव्हता, पण या सर्व खेळाडूंनी चांगला खेळ दाखवलाय आपल्याला. एक चांगली फाईट करताय आयकॉन अवेलेबल नसताना. पुन्हा एकदा रिव्हर्स आणि 6 धावा. करतो. पुन्हा एकदा हर्षल पाटील रिव्हर्स झाले. आणि विकेट मिळते इथे. हॅलो, स्वागत आहे माझं स्वतःचं. रनआउटच्या रूपात इथे एक गडी बाद झालेला आहे. दम नाही द्यायचं इथं, दम देऊ राहिला का तू? काय नाव काय?
41. 1 मिनिट, स्कोर अपडेट होतोय. स्कोर अपडेट होतोय. चाळीस आहे 40. आशिष आउट झालेला आहे. 40 धावा झालेल्या ईगल संघाच्या. 40. सुंदरसा फटका. मिता या ठिकाणी पंचांचा निर्णय येतोय तो. 4 धावा. बॉलर्स नेम सुयश. अथर्व. 4 धावा मिळालेल्या आहे ईगल या संघाला. पंचांचा निर्णय या ठिकाणी नो बॉल येतोय. फ्री हिट असणार आहे हर्षल साठी. फ्री हिट असणारे चेंडू हर्षल साठी. डॉट चेंडू. फ्री हिटचा चेंडू होता. निर्धाव आलेला आहे. अजूनही 22 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज ईगल या संघाला जिंकण्यासाठी. 22 चेंडू 30 धावा. किरण चौधरी यांच्याकडनं एक घोषणा होतीये की त्यांनी 5,000 रुपयाचं जे आहे रोख स्वरूपामध्ये कमिटीला स्पॉन्सरशिप म्हणून देणगी दिलेली आहे. किरण चौधरी सर, तुमचं खूप खूप स्वागत सर. कमिटीचे श्रम बघून या ठिकाणी 5,000 रुपयाचे सहकार्य किरण सर यांच्याकडनं येत आहे. पाणी. ओके ओके, पाणी पाठवा. पाणी लवकर. बॉल लागलाय, पाणी पाठवा पटकन. प्लेयर थांबा, इकडं कमिटीकडनं जात आहे पाणी. संघांनी कृपया लक्ष द्या. तुम्ही नियम समजून घेतलेले नाहीये. तुम्हाला 13 प्लेयर दिलेले आहे. फक्त 12वा खेळाडूच हा ग्राउंड मध्ये पाणी घेऊन जाणार आहे. 12वा खेळाडू इथे आणि 13वा जो असणार एक्स्ट्रा खेळाडू तोच पाणी घेऊन जाणार आहे. प्लेइंग 11चा कोणताही खेळाडू ग्राउंड मध्ये पाणी बॅट घेऊन जाणार नाही. बघा, गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट 3 रनाची पेनल्टी अंपायरांच्या निर्णयानंतर देण्यात येईल. जे प्लेइंग 11 खेळाडू आहे ते ग्राउंड मध्ये कुठल्याही
गोष्टींसाठी एंट्री करणार नाही. किरण देवरे, सुंदरसा फटका किरण याच्या बॅट मधून मिळत आहे 2 धावा. 3 खेळांच्या मध्ये चेंडू ड्रॉप होताना अथर्व काटे सामना करेल तो किरण. सुंदर असा फटका किरणच्या बॅट मधून आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय संघासाठी. अक्षरशः 5 धावा या ठिकाणी वाचवलेल्या आहेत. हर्षल पंचांचा निर्णय येतोय, फक्त एकच धाव मिळते या ठिकाणी. सुंदर असं क्षेत्ररक्षण. अथर्व सामना करेल तो हर्षल. सुंदर असा फटका आणि या ठिकाणी पंचांचा निर्णय येईल. बॉल जो आहे तो रेषेला लागलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय. एक मिनिट थांबा. चार धावा, या 4 धावा पूर्ण झालेल्या आहेत. संघाची वाढती धावसंख्या 54 रन पूर्ण झालेले आहे ईगल संघाचे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर ईगल संघाची वाढती धावसंख्या 54. एक खेळाडू या ठिकाणी बाद झालेला आहे. बोला. बॉल का? बॉल द्या कमिटी, बॉल द्या. इशू हा बॉल चेक करता येईल बॅट्समनला. बॅट्समनला चेक करण्याचा अधिकार असेल या बॉलला. लक्षात घ्या, बाकीचा कुठलाही बॉल जो आहे तो चेक करता येणार नाही. ज्यावेळेस फक्त बॉल चेंज होईल तोच बॅट्समन चेक करू शकतो. मॅच बॉल सुद्धा आलेला आहे. मॅच बॉल आलेला आहे. नवीन गोलंदाज येते तो गणेश चनाराव आणि सामना करेल तो किरण. बाकी होईल. या ठिकाणी झेल सुटलेला आहे
एक धाव मिळते ईगल या संघाला. हर्षल पाटील यांच्यासाठी वैयक्तिक प्राइज येत आहे. या सामन्यामध्ये जर त्यांनी 50 धावा पूर्ण केल्या तर तौसिफ शेख यांच्याकडनं 2001 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. त्रेचाळीस धावांवरती वैयक्तिक फलंदाजी करताय हर्षल पाटील. बॉलर साठी प्राइज येत आहे. गणेश चंद्रराव यांच्यासाठी विकेटला 100 रुपये प्राइज येत आहे. सुंदर असा फटका आणि पंचांचा निर्णय येतोय 6 धावा. वैयक्तिक 49 धावांवरती खेळत आहे हर्षल पाटील ईगल या संघासाठी. अजूनही 16 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. एक धावा पूर्ण होते आणि वैयक्तिक 50 धावा पूर्ण करताना हर्षल पाटील. टाळ्या जाऊ द्या हर्षल पाटील साठी. 2100 रुपयांचे रोख पारितोषिक पण मिळतं हर्षल यांना तौफिक शेख यांच्याकडनं. रवी बारी सरांकडनं ईगल संघासाठी ऑलरेडी प्राइज आलेला आहे. ईगल संघाने जर सामना जिंकला तर 2000 रुपयांचं पारितोषिक जे आहे ते मिळणार आहे. गणेश आणि सुंदर असा फटका या ठिकाणी. आणि बघूया किती धावा मिळत आहे. 2 धावा पूर्ण. चला पुढचा सामना SSK वर्सेस श्रीराम योद्धा. श्रीराम योद्धा तर या ठिकाणी आहे. SSK संघाचे कर्णधार. आपण व्यासपीठाकडे यायचंय. तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी. किरण यांनी जर 2 लगातार षटकार या ठिकाणी लावले तर त्यांना वैयक्तिक पारितोषिक येत आहे. ललित काकडे यांच्याकडनं 1001 रुपयांचं पारितोषिक असणार आहे किरण यांच्यासाठी. 2 षटकार त्यांना या सामन्यामध्ये मारावं लागेल. याच ओव्हरला मारायचे ते. दोन रन या ठिकाणी मिळत आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण करण्यात आलेलं आहे आणि 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. सुंदर असा फटका किरणच्या बॅट मधून. बघूया किती धावा मिळत आहे. 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यशस्वी किरण. 68 धावा पूर्ण होता या ठिकाणी. 12 चेंडूंमध्ये अजूनही 8 धावांची गरज. लक्षात घ्या ईगल संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता.
हर्षलसाठी वैयक्तिक पारितोषिक येत आहे रविवारी सरांकडनं 50 धावा पूर्ण केल्याबद्दल 1001 रुपयांचं पारितोषिक. हर्षल पाटील यासाठी वैयक्तिक पारितोषिक असणार आहे. सुयश बॉलर्स नेम सर्व सहा धावा अजूनही बाकी. ज्यांनी ज्यांनी रोख स्वरूपामध्ये पारितोषिकची अनाउन्समेंट केलेली आहे त्यांना विनंती असेल की त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. टॉपिक शेख हे आलेले आहे. अजूनही 6 धावांची गरज. अथर्व सामना करेल तो हर्षल. सुंदर असा चेंडू निर्धाव. चला टॉपिक शेख हे ऑनलाईन स्वरूपामध्ये पारितोषिक देणार आहे हर्षल पाटील यांना. अर्धशतकासाठी तोफशिक शेख यांच्याकडनं 2100 रुपयांचं पारितोषिक आहे. सुंदर असा फटका आणि या ठिकाणी एक धाव पूर्ण. अजूनही संघाला जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 9 चेंडू 5 धावा. अथर्व सामना करेल तो किरण. 9 चेंडू 5 धावा. सुंदर असा फटका. या ठिकाणी चेंडू जातोय सीमारेषे पार. मिळतात 4 धावा. आठ चेंडू 1 धाव. 8 चेंडू 1 धाव. अतिरिक्त धाव आणि या ठिकाणी ईगल संघाने आपला सामना जिंकलेला आहे. चला SSK श्रीराम योद्धा टॉसला यायचं लगेच.